यूपीएससीला नेहमी विचारलेला एमपीएससीला नेहमी विचारले जाणाऱ्या प्रश्नापैकी हा जो आपला महाजन पद आहे, हा महाजन पद नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. तर या महाजन पदाबद्दल ज्या नोट्स आहेत महत्त्वाच्या यूपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये या 16 महाजन पदे सांगितले आहेत. त्याबद्दल आपण आज माहिती घेऊया. एकूण 16 महाजन पदे लक्षात ठेवायची. किती आहेत? 16 महाजन पदे आहेत. त्यापैकी इसवी सन पूर्व 600 ते 332 हा महाजन पदाचा कालखंड समजला जातो. ठीक आहे. कुठं? इसवी सन पूर्व 600 पासून ते इसवी सनाच्या कालावधीच्या तिथं 332 पर्यंत, म्हणजे ते 600 आणि हे इथं इसवी सनच्या नंतर 332. इसवी सन आपण कधी म्हणतो? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी तो असतो तो इसवी सन पूर्व असं आपण मानतो, आणि नंतर इसवी सन. ठीक आहे. त्याच्यामध्ये 600 ते 332 म्हणजे जवळपास किती? 932 वर्ष हा महाजन पदाचा कालखंड मानला जातो. या काळात जनपद, गणराज्ये, टोळी राज्ये अशा प्रकारची शासन प्रणाली होती. जनपदापैकी 16 जनपदे ही महाजनपदे होती. ठीक आहे. किती होती? एकूण 16. हे लक्षात ठेवायचं आहे. किती पदे होती? 16. महाजनपद या शब्दाचा मूळ अर्थ जन होय. जन याचा उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदात आला आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. जन या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदात आला आहे. जन हा शब्द जनसमूह असा होता. एक जनमध्ये अनेक कुटुंब असे. सर्वप्रथम ब्राह्मण ग्रंथामध्ये जनपद शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर जनपदाची व्याख्या इतिहासकार करतात. जेव्हा भ्रमणशील भटकंती जनाचे सदस्य स्थिर झाले आणि त्यांनी आपले प्रशासकीय संघट बनवले तेव्हा त्यांना जनपद असे म्हणतात. ठीक आहे. 16 महाजनपदाची ऐतिहासिक माहिती विविध साधनातून मिळते. ती साधने म्हणजे कोणते? अष्टाध्यायी पुस्तक, अर्थशास्त्र, पुराण, रामायण, महाभारत, अंगुत्तर निकाय आणि महापरिनिर्वाण सूत्र, जैन भगवती सूत्र, नानी इत्यादी मधून आपल्याला महाजन पदाची माहिती मिळते. ठीक आहे. तर 16 महाजन पद जे पुढील आहेत त्यापैकी आपण एक काशीचं बघू आपण आता. काशी हेचे राज्य हल्लीच्या वाराणसीमध्ये होते. सध्याचे जे वाराणसी आहे त्या वाराणसीमध्ये काशीचं महाजन पद होतं. या शहराच्या दक्षिणेला वरुणा व असी या दोन नद्या वाहत असत. वरुणा आणि असी या काशीच्या बाजूला दोन नद्या वाहत असत. त्या नदीच्या ह्याच्यावरून वरुणा आणि असी त्याचे अपभ्रंश होऊन वाराणसी हे नाव पडले. जातक कथानुसार काशीची राजधानी वाराणसी होते आणि गुत्तील जातकानुसार काशीचा विस्तार 12 योजनांच्या क्षेत्रात झालेला होता. जैन तीर्थकार पार्श्वनाथाचे वडील अश्वसेन राजा होता. पार्श्वनाथ जैन तीर्थकार जे पार्श्वनाथ आहेत त्याचे वडील अश्वसेन राजा होता. कुणाल जातक व महावगनुसार ब्रह्मदत्तने कौशलवर अधिकार स्थापन केले. शेवटी काशी राज्य कौशलमध्ये समाविष्ट झाले. काशी येथील रेशमी वस्त्राला जगभर मागणी आहे. ठीक आहे. कुठं? काशी येथील रेशमी वस्त्राला जगभर मागणी होती. काशी हे व्यापारी, धार्मिक दृष्ट्या प्रसिद्ध होते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की एकूण किती आहेत? हे जे महाजन पद आहेत ते इसवी सन 600 ते 332 पर्यंत म्हणजे जवळपास 932 वर्ष कालावधीपर्यंत यांचं भारतावर वर्चस्व महाजन पदामध्ये होतं. आणि यापैकी 16 महाजन पद जी आहेत, 16 महाजन पद ही महत्वाची आहेत. त्यापैकी आज आपण पहिलं काशीचं बघितलेलं आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा की परीक्षेच्या दृष्टिकोनाने ही प्राचीन याच्यामध्ये IMP घटक आहे. ठीक आहे. कोणता घटक आहे? IMP घटक आहे. याच्यावर थोडंसं लक्ष राहू द्या. आपली आता पुढे सिरीज सुरूच राहील. 5-5 मिनिटाची सिरीजमध्ये आपल्याला प्रत्येक विभागाचं, प्रत्येक धड्याचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, प्लस अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ बघा आणि आपल्या जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्याला शेअर करा. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.